रतनवाडीला अमृतेश्वरांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो ते केळेश्वर महादेव मंदिरामध्ये। केळेश्वर महादेव मंदिर हे कालसर्पदोष आणि इतर पत्रिकेतल्या दोष निवारणासाठी प्रसिद्ध आहे। रतनवाडीपासून जवळच असलेल्या केळी या गावामध्ये हे सुंदर मंदिर आहे। इथला निसर्गही अतिशय सुंदर आहे। धबधबे आणि इतर जलाशय आणि जंगल आपल्याला इथे बघायला मिळते। या मंदिराची आणखीन एक विशेषता म्हणजे इथे स्नानाने विटिलिगो किंवा पांढरे डाग, ज्यालाच आपण कोड म्हणतो, याचं समूळ निवारण होतं। त्यामुळे या मंदिराच्या सुंदरतेबरोबर त्याचं महत्त्वही द्विगुणित होते। मंदिराची गुगल लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर जरूर बघा आणि रतनवाडीला भेट देतानाच या केळी गावाला सुद्धा जरूर भेट द्या। मंदिराच्या प्रवेशद्वारापाशीच आपल्याला दोन नंदी दिसतात। दोन्ही काळ्या पाषाणामध्ये बनवण्यात आलेले नंदी आहेत। एक नंदी काळ्या रंगामध्ये आहे, त्याचे दागदागिने खरंच बघण्यासारखे आहे आणि अतिशय सुंदर असा नंदी आपल्याला दिसतो। दुसरा नंदी आहे तो पांढऱ्या कलरनी रंगवण्यात आलेला आहे, पण असणार काळ्या पाषाणातलाच। हे असं हे केळेश्वर महादेवांचं मंदिर। अगोदर आपण त्याची बाह्य सुंदरता बघू आणि त्यानंतर आतमध्ये जाऊन महादेवांचं दर्शन घेऊ। मंदिर हे काळ्या पाषाणामध्ये आहे, काळ्या दगडामध्ये बांधले गेलेलं आहे। मंदिराचं एकंदर बांधकाम बघताना असं वाटतं की पेशवाईच्या काळामध्ये, की ज्याला आपण मराठा शैली म्हणतो, त्या मराठा शैलीमध्ये या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे। बाह्य भिंतींवर आपल्याला हनुमान, त्याच्यानंतर श्री गजानन, इथेही हनुमान यांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात। मंदिराच्या बॅक साईडला तसं विशेष नक्षीकाम नाही, पण मंदिराचा कळस जो आहे तो अतिशय व्हायब्रंट कलरनी रंगवण्यात आलेला आहे। हा कलर बघून मला गोव्यांच्या मंदिराची आठवण आली। गोव्यामध्ये साधारणतः अशाच प्रकारची मंदिरं कलर केलेली असतात। ही शिखर निश्चितच सिमेंट कॉन्क्रीटचा वापर करून बनवण्यात आलेली असावी। बहुतेक काळाच्या ओघामध्ये मंदिराची शिखरं ही पडलेली असावी, नष्ट झालेली असावी, त्यामुळे नवीन शिखर इथे निर्माण करण्यात आलेलं आहे आणि त्यांना सुंदरसा कलर देण्यात आलेला आहे। जनरली अशा प्रकारचं जुन्या मंदिराला जर समजा नवीन बांधकाम करण्यात आलं तर मला जरा थोडंसं वाईट वाटतं की मंदिरांचा जो ऐतिहासिक ठेवा आहे तो जपला जात नाही म्हणून। पण ह्या मंदिराच्या शिखरांकडे बघून आणि त्याला दिलेला कलर बघून खरंच आनंद होतो आहे की मंदिर चांगल्या प्रकारे जपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सुंदर दिसतं आहे। आता मंदिरामध्ये आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो। आत जाऊन दर्शन घेऊ। हा सभामंडप सुद्धा पूर्णपणे काळ्या पाषाणामध्ये बांधला आहे आणि सभामंडपाला काळा कलर देण्यात आलेला आहे। याचं छत जसं मराठी शैलीमधल्या मंदिरांना
छत असतं तसंच छत आपल्याला इथे बघायला मिळतं आहे। काळ्या पाषाणामध्ये छत बनवण्यात आलेलं आहे आणि त्याला काळा कलरही रंग काळा दिला आहे। भिंतीच्या एका साईडला मला ह्या सुंदर मूर्ती बघायला मिळाल्या। मूर्ती कशा असाव्यात हे समजत नाही। खरं तर असा कलर देऊन आपण त्या खडकांचा श्वास रोखत असतो, बंद करत असतो। त्यामुळे असा कलर या मूर्तींना न देण्याची माझी सगळ्याच ग्रामस्थांना विनंती आहे की मंदिराचं जे मूळ स्वरूप आहे ते टिकवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे। मूर्ती ज्या स्वरूपात आहेत त्या स्वरूपामध्ये टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। इथे आपल्याला बाजूला आणखीन एक दालन दिसतं आहे मंदिराचं, त्याच्यासाठी केलेलं प्रवेशद्वार आपण बाजूच्या दालनामध्ये नंतर जाऊन बघू। इथे एक देवडी आहे, त्या देवडीमध्ये एक नागराज आपल्याला ठेवलेले दिसतात। हे मंदिराचं गर्भगृहाचं प्रवेशद्वार। प्रवेशद्वारावर साधारणतः हेमाडपंथी मंदिरांमध्ये जसं द्वार शाखा आणि ललाट बिंब असतं तसंच इथे पण आहे। पुन्हा तेच की मंदिरामध्ये रंगकाम केलेलं असल्यामुळे या मंदिराचं सौंदर्य तसं थोडंसं लपलं जातंय। हे केळेश्वर महादेव आपल्याला लिंग इथे शिवलिंग दिसतं आहे। एक छोटं शिवलिंग पण आहे। शिवलिंग थोडंसं वेगळ्या पद्धतीचं बघायला मिळतं आहे। या पद्धतीचं असं कोरीव काम केलेलं शिवलिंग मी आजपर्यंत बघितलं नाही। वेगळ्या पद्धतीचं शिवलिंग आहे आणि निश्चितच सुंदर आहे। बाकी गर्भगृह एकदम साधं आहे, दगडी बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि त्याला काळा कलरही देण्यात आलेला आहे। आता आपण बाजूच्या दालनामध्ये आलेलो आहे। छोटंसं दालन आहे, छोटंसं सभागृह आहे। इथे थेट गर्भगृह असल्यासारखंच आहे। गर्भगृहामध्ये आपल्याला श्री गणेशांची एक प्रतिमा विराजमान दिसते। एक देवळी टाईप कोनाडा आहे आणि त्या कोनाड्यामध्ये श्री गजानन स्थापित करण्यात आलेलं आहे। या दालनामध्ये आपल्याला आणखीन एक स्तंभ दिसतो आहे। त्या स्तंभावर काही कोरीव काम करण्यात आलेलं आहे। दोन मूर्त्या आपल्याला इथे, दोन शिल्प इथे कोरलेली दिसतात। ते एकमेकांबरोबर युद्ध त्यांचं चालू असावं। सुंदर शिल्प आहे। केळेश्वर महादेव मंदिराच्या आवारामध्ये ही एक पुष्करणी आहे। या पुष्करणीबद्दलची माहिती अशी सांगितली जाते की ह्या पुष्करणीमध्ये जर समजा स्नान करण्यात आलं तर अंगावरचे जे कोड असतात, ज्याला आपण विटिलिगो म्हणतो, ते विटिलिगो इथे नष्ट होतात, पांढरे डाग नष्ट होतात आणि त्यासाठी भाविक इथे येऊन स्नान करत असतात। आपल्याला इथे जे दिसतं आहे ते एक गोमुख आहे। या गोमुखामधनं 12ही महिने पाण्याचा प्रवाह चालू असतो। अतिशय पवित्र असं तीर्थ म्हणून ह्या
पुष्करणीकडे, ह्या तलावाकडे बघितलं जातं. केळेश्वर महादेव मंदिराचं अगदी त्याच्या जवळच हे पुष्करणी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या परिचितांमध्ये कोणाला जर विटिलिगो म्हणजेच पांढरे डाग असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोचवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन मंदिराच्या शोधामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर अँड गुड बाय.